कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। रायगडावर ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंना भाषणाची संधी। रायगडावरच्या कार्यक्रमात अजित पवारांना डावलल्याची चर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अर्थ खात्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार। फायलींना लवकर मंजुरी मिळत नाही, तसंच आमदारांच्या विकास कामांना अडथळा येत असल्याची शिंदेंची तक्रार। सूत्रांची माहिती। स्वतःला आलमगीर म्हणणाऱ्यांची कबर महाराष्ट्रातच। गृहमंत्री अमित शहांचं किल्ले रायगडावर वक्तव्य, तसंच औरंगजेबाचा महाराष्ट्रातच पराभव झाल्याचं अमित शहांचं विधान। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकललं पाहिजे, मात्र आपण लोकशाहीमध्ये असल्यामुळे त्यानुसार नियम तयार करू। मुख्यमंत्र्यांकडून कडक कायदा करण्याचे संकेत। शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचा टकमक टोकावरून कडेलोट करावा असा सरकारचा विचार असेल तर कोरटकर आणि सोलापूरकर पासून कडेलोट करण्यास सुरुवात करावी। अमोल मिटकरींची मागणी। शहाणपणा केला तर मान उडवेल। महाराष्ट्रातील बकऱ्याला दिल्लीमधून धमकी। 2 ते 3 दिवस थांबा, माझ्या ट्विटचा अर्थ कळेल। संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचलं। राऊतांकडून एसनशी असा उल्लेख करत खाटकाच्या लाकडावर उभा असलेला बकरा ट्विट। गाढवाचा फोटो ट्विट करत नरेश मस्केंकडून संजय राऊतांच्या टीकेला उत्तर। आम्ही बकरे आहोत की वाघ ते जनतेनं ठरवलंय। खासदार मस्केंचं ट्विट। तुम्ही लपणारे उंदीर, एकनाथ शिंदे तुम्हाला पुरून उरले। मंत्री संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार। राजभवनाच्या परिसरात शिवरायांचं स्मारक व्हावं। गृहमंत्री अमित शहांसमोर उदयनराजेंची मागणी। तसंच दिल्लीतही शिवरायांचं स्मारक व्हावं, उदयनराजेंकडून इच्छा व्यक्त। अरबी समुद्रामध्ये कुठल्याही परिस्थितीत शिवरायांचं भव्य स्मारक उभारणारच, उदयनराजे यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शिवरायांबरोबर जे मावळे लढले त्यांच्या समाधी का नाही बांधल्या? मावळ्यांपेक्षा कुत्र्याचं योगदान जास्त आहे का? वाघ्याच्या समाधीवर उदयनराजेंचा संतप्त सवाल। सुनील तटकरेंच्या घरी गृहमंत्री अमित शहांचं स्नेहभोजन। शहांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, सुनील तटकरे यांची माहिती। शरद पवार आणि अजित पवारांची एकाच बैठकीला उपस्थिती। रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीला काका पुतळे एकत्र। आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत। जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य। संदीप क्षीरसागर यांनी बीड नगर परिषदेच्या लेखपालाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। लेखपाल गणेश पगारेंकडून मुख्यमंत्र्यांसह एसपी नवनीत कौवत यांच्याकडे लेखी तक्रार। मोफत उपचाराच्या नावावर प्रकाश आमटेंकडूनही औषधांपोटी 5 लाख उकळले। विजय वडेट्टीवारांचे दीनानाथ रुग्णालयावर आरोप। मंगेशकरांचं नेहरूंसमोरचं गायन देखील मोफत नव्हतं, वडेट्टीवारांचा पुन्हा निशाणा। येवला, अमरावती, जळगावमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। मंजुरीसाठी पाठवलेल्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांना 3 महिन्यांची मुदत। सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। तामिळनाडू सरकारची 10 मंजूर विधेयकं राज्यपालांकडे प्रलंबित असल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।